नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. आज परत तुमच्यासाठी काही भन्नाट काही छानशा इडियम्स आणि फ्रेजेस घेऊन आलेलो आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या इडियम्स आणि फ्रेजेसने. बघूया पहिली काय इडियम आहे. तर पहिली इडियम आहे कम टू अ स्टँड स्टील. कम टू अ स्टँड स्टील म्हणजे काय? अचानकपणे एखादी गोष्ट थांबणे. काय होते याचा अर्थ? अचानकपणे अचानकपणे एखादी गोष्ट थांबणे. उदाहरण दिलेलं आहे, कम टू अ सडन स्टॉप, अचानकपणे थांबणे. ठीक आहे. When we were going to Missouri yesterday, our car came to a standstill right in the middle of journey. मध्येच प्रवासात आमची गाडी अचानकपणे काय पडली? बंद पडली. मग आता हा कम टू अ स्टँड स्टील कुठे वापरू शकता? अरे त्यांच्या लग्नाची बोलणी चालू होती, काय झालं? अरे इट केम टू अ स्टँड स्टील. काय झालं माहिती नाही, ते अचानक बंद पडली. मला माहिती इट केम टू अ, अरे ते केम टू अ स्टँड स्टील, मला माहित नाही काय झालं. केम टू अ स्टँड स्टील म्हणजे काय? अचानक बंद पडणे. कुठं वापरू शकत नाही? कुठेही वापरू शकता. अरे माझी गाडी घेऊन ना आम्ही निघलो होतो. कुठं? महाबळेश्वरला निघलो होतो, चिखलदऱ्याला निघलो होतो, कुठं निघलो होतो, जिकडे जायचं तिकडे निघलो होतो. काय झालेलं आहे? अरे आवर बाईक केम टू अ स्टँड स्टील इन द मिडल ऑफ द जर्नी. ठीक आहे. मग आता आमच्या प्रवासाच्या मध्येच आमची गाडी बंद पडली. किंवा आपण असंही म्हणू शकतो, अरे मी पुण्याला चाललो होतो आणि पुण्याला जाता जाता अचानकच रस्त्यात पुण्याला जाता जाताना रस्त्यात आमची बाईक केम टू अ स्टँड स्टील. केम टू अ स्टँड स्टील म्हणजे अचानक बंद झाली. काय झाली? अचानक बंद झाली. असं तुम्ही वापरू शकता. आता बघा, निवडणुकीचं वार आहे, या पक्षाचं त्या पक्षाची, त्या पक्षाचं या पक्षाची, छोट्या पक्षाचं त्या मोठ्या पक्षाची, मोठ्या पक्षाचं छोट्या पक्षाची बोलणं चालू होते, अचानक बंद पडते. दॅट मीन्स ती बोलणी काय होतं? दॅट डायलॉग इज कमिंग टू अ स्टँड स्टील. लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं? तो अचानक बंद पडतो. इट कम्स टू अ स्टँड स्टील. अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता, कुठेही वापरू शकता. तुम्हाला जिथं वापरता येईल तिथं तुम्ही याचा उपयोग करू शकता. मग आता हे बघा, इथं एक बाई दिसते, बघतोय का? आय हेट इट वेन आय कम टू अ सडन स्टॉप. मला लय राग येते एकाएकी जर मला थांबावं लागलं तर. शी इज रनिंग, आणि तिला अचानक काहीतरी झालं, पुढे आलं नसं थांबावं लागलं. कळतंय का? मग ते काय म्हणते? आय हेट इट वेन आय कम टू अ स्टँड स्टील. वेन आय कम टू अ स्टँड स्टील म्हणजे मला अचानक थांबावं लागतं, त्यावेळेला मला लय राग येतो. पण त्याला काही उपयोग, त्याला काही अर्थ नाही. कितीही राग आला तरी थांबावं लागलं म्हणजे थांबावंच लागणार आहे. आता तुम्ही जोरात धावताय आणि पुढून लगेच बस आली तुमच्या, तर तुम्ही काय म्हणाल? नाही मी धावतो, बसला धडकलं तरी चालेल. आय वोंट केम टू अ स्टँड स्टील. यू विल हॅव टू कम टू अ स्टँड स्टील. आय होप यू गॉट इट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. नेक्स्ट वन इज कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स. यशस्वी होऊन बाहेर येणे किंवा यशस्वीरित्या बाहेर येणे. किंवा यशस्वीरित्या एखादी गोष्ट पार पाडणे. एखादी गोष्ट पार पाडणे वगैरे वगैरे अशा प्रकारचे त्याचे बरेचसे मिनिंग होऊ शकतात. मग मी असं म्हणू शकतो. इथलं उदाहरण घेऊ पहिले. द फायनल फुटबॉल मॅच वॉज व्हेरी क्रुशियल. फार निर्णायक होती. बट फायनली वी ओन अँड केम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स. पण शेवटी आम्ही ती जिंकलो आणि यशस्वी होऊन कसं आलो? बाहेर आलो. यशस्वी होऊन बाहेर आलेलो आहे. लक्षात घ्या, यशस्वी होऊन काय येणे? बाहेर येणे. यशस्वीरित्या एखादी गोष्ट आम्ही काय केली? पार केली. एखादी गोष्ट पार करून बाहेर येणे. बरं, मग पुढे काय म्हणताय तो लक्षात घ्यायचा. आपण हे कुठं वापरू शकतो? माय फ्रेंड वॉज स्टडिंग हार्ड. मग माझा मित्र ना, मराठीत सांगतो, माझा मित्र खूप अभ्यास करत होता, 1-2 मार्काने जात होता. पण या वर्षी ही गॉट थ्रू द एक्झाम. म्हणजे त्याने गॉट थ्रू म्हणजे काय? एक्झाम पास करणे, एखादी गोष्ट पार करणे. ही गॉट थ्रू द एक्झाम अँड ही केम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स. आणि तो यशस्वी होऊन बाहेर आला, यशस्वी होऊन समोर आला, यशस्वी होऊन घरी आला. अशा प्रकारे वापरू शकता ना तुम्ही. कुठं वापरू शकत नाही? कुठेही वापरू शकता. तुम्हाला वाटेल तिथं वापरू शकता. तुम्हाला काय, माझी बहीण ना
परीक्षेत अरे यावर्षी ना तिची दुसरी मैत्रीण लय अभ्यास करत होती, लय त्यांचं चाललं होतं, हिचा एक मार्क कमी तर तिचा जास्त, तिचा कमी तर हिचा जास्त, परंतु फायनली माझ्या बहिणीनं बाजी मिळवली अँड शी केम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स बाय सेक्युरिंग मोर मार्क्स दॅन हर. तिच्यापेक्षा जास्त मार्क्स घेऊन ती काय झाली, यशस्वी झाली. असं तिथं म्हणू शकता, लावू शकता, जोडू शकता, जिथं जोडायचं तिथं जोडा, लक्षात राहिलं पाहिजे. केम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स कुठं नाही, गावात क्रिकेट खेळायला गेलं, वी केम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स, वी वन द मॅच म्हणा, काही फरक पडत नाही. काय म्हणायला जातं, एखादी पोरगी फुगडी खेळत, एखादी पोरगी तिथं लंगडी खेळत असेल, फुगडी खेळत असेल, आणखी काय खेळत असेल, जिंकली तर म्हणायचं आहे केम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स. म्हणायला शिका, म्हटलं म्हणजे ते लक्षात राहतं, तसं लक्षात राहत नाही. जसं की इथं बघा, बघा यानं काय केलेलं आहे, बघा, ही गॉट द डिग्री, I came with flying colors. Look at this, he has done something and he is coming with flying colors. लक्षात घ्यायचा, यशस्वी होऊन बाहेर येणे, यशस्वीरित्या एखादी गोष्ट पार पडणे म्हणजे टू कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स. आय होप यू गॉट इट. नेक्स्ट वन, द नेक्स्ट वन इज क्रॉस वन्स माइंड. म्हणजे अचानक एखादी गोष्ट लक्षात येणे किंवा अचानक एखादा विचार मनात येणे. मग आता इथे लक्षात घ्या, क्रॉस वन्स माइंड, टू ऑकर वन सेल्फ, मनात विचार येणे. आता इथे इथलं एक उदाहरण, इन द एक्झामिनेशन हॉल इट क्रॉस्ड माय माइंड दॅट आय हॅड लेफ्ट माय पेन आउटसाइड ऑन द टेबल. मी हॉलमध्ये गेलो अँड इट क्रॉस्ड माय माइंड, मला माझ्या डोक्यात आलं, माझ्या मनात विचार आला, माझा पेन तर बाहेरच राहिलेला आहे. अरे राव, अवघड झालं, पेन सॉल्व्ह कसा करायचा पेपर, अवघड आहे ना. बरेचदा असं होते, तुम्ही लायब्ररीत असता, तुमच्या रिडिंग रूम मध्ये बघा, इथं आता पुण्यात बरीचशी विद्यार्थी अभ्यास करत असतात बऱ्याचशा रिडिंग रूम्स मध्ये, किंवा आपापल्या जिल्ह्यात कोणी औरंगाबादला असेल, कोणी अमरावती, अकोला, नागपूर, वेगवेगळ्या भागात, नाशिक वगैरे, बीड, सातारा, सर्वच आले जिल्हे, काही आता प्रत्येक जिल्हा येणार नाही बोलताना. आता तुम्ही लायब्ररीत अभ्यास करता, वरती तुमची लायब्ररी आहे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फ्लोअरला, तिथून खाली येता आणि खाली आल्यानंतर आता तुम्हाला गाडी काढायची आहे, मग गाडी काढायला जाता आणि मग तुमच्या लक्षात येतं, तिथं मनात विचार येते, अरे चाबी तर टेबलवरच राहिली. देन इट क्रॉस युअर माइंड, it crosses your mind that the key is on the table. काय, चाबी कुठे आहे, टेबलवरच आहे. मग परत जा चढत पायऱ्या, चाबी घेऊन या. बरेचदा होतं ना, तुम्ही घरून निघता, भरभर निघता आणि गाडी काढणार, तेवढ्याच लक्षात येते डोअर तर ओपनच आहे. दॅट मीन्स इट क्रॉस्ड युअर माइंड, आणि मग लक्षात आलं, अरे दरवाजा तर बंद आहे. इट क्रॉसेस युअर माइंड, तुमच्या लक्षात येते, इट क्रॉसेस युअर माइंड, आणि लक्षात येतं, अरे आपला दरवाजा बंद नाही आहे, उघडाच आहे, चला जाऊ, पहिलं बंद करून येऊ. लक्षात घ्या, मार्केटला चाललंय, तुम्ही मार्केटला जायला निघता, पण पैसे किंवा मोबाईल घरीच विचारता. आजकाल फोन पे, गुगल पे वगैरे असतात आहे, QR कोड वगैरे स्कॅन करून तुम्ही पेमेंट करता, दोन्ही गोष्टी विसरल्या. मग मधात लक्षात येतं तुमच्या, अर्ध्या रस्त्यात गेल्यावर इट क्रॉसेस युअर माइंड दॅट यू फॉरगॉट युअर फोन अँड वॉलेट ॲट होम. बरोबर आहे, लक्षात आलं. कुठे वापरू शकत तुम्ही, कुठे वापरू शकता ना. अरे मी ना कॉलेजला चाललो होतो आणि कॉलेजला जाता जाता मध्ये, म्हणजे कॉलेजला जाता जाता माझा माइंड क्रॉस झाला की माझे पुस्तक तर घरीच राहिले. म्हणजे मला मनात विचार आला, रे पुस्तक तर घरीच राहिले, बॅगेत पुस्तकं नाही आहेत. बरेचदा असं होतं. चला, इट क्रॉस युअर माइंड, मनात विचार नाही. लेट अस मूव टू द नेक्स्ट वन. बघा हे, अरे बापरे, अरे देवा, वो तो घर पे ही रह गया. मनात विचार आला असं म्हणते, अरे देवा काय झालंय हे. लेट अस मूव टू द नेक्स्ट वन. चला, क्राय फॉर द मून. क्राय फॉर द मून म्हणजे टू विश फॉर समथिंग दॅट इज इम्पॉसिबल. एखादी अशक्य गोष्टीसाठी, एखाद्या अशक्य गोष्टीची इच्छा करणे, एखाद्या अशक्य अशा गोष्टीची इच्छा करणे, अशक्य अशा गोष्टीची इच्छा करणे. The hope of winning the lottery amounting to lakhs of rupees is simply crying for the moon. माझी 1 करोडची, 50 लाखाची, 80 लाखाची लॉटरी लागेल. दॅट मीन्स यू आर क्राईंग फॉर द मून. इम्पॉसिबल आहे, शक्यतो लागत नाही. एखादा म्हणतो बघा ना, एखादा असतो बैताळ, पानपट्टीवर ना खर्रा घोटत असेल, तो पानपट्टीवर खर्रा पर घोसतो आणि त्याला वाटतं क्या बात है, अगर मुझे चांगली हिरोईन, एखादीचं नाव आता मला आठवत नाही, एखादी हिरोईन कोणती घ्या, अंजेलिना जॉली सोबत. अरे राव, अंजेलिना जॉली सोबत जमलं तर किती भारी राहील. शक्य आहे का ते? नाही, मला अंजेलिना जॉली सोबतच लग्न करायचं आहे. एखाद्या खर्राव घासणाऱ्यानं जर म्हटलं त्याच्या मायबापाले, मला अंजनीला जॉली सोबत, आता तर ती म्हातारी झाली,
रेहाना आली होती बरं बघा एका अंबानीच्या पोराच्या लग्नात रेहाना आली. एखाद्याला खर्रा घासणाऱ्यानं जर म्हटलं अबे की मला रेहानाशीच लग्न करायचं आहे, बाबा तुम्ही जा काही करा पण रेहानाशी माझ्या लग्न लावून या, मला तिच्याशीच लग्न करावं लागते, मी तिच्याशीच लग्न करीन नाही तर लग्नच करणार नाही. बाप म्हणते बाबू आता त्याला काही इलाज नाही, करायचं नसेल दादा त्याला मी काहीच करू शकत नाही. रेहाना येईन का? तिनं 70-80 कोटीला का एका दिवसाच्या परफॉर्मन्सचे घेतले, 1-2 दिवस तिथं मुंबईत आली त्याच्या लग्नाला. शक्य आहे का? नाही. ज्याच्याजवळ होंडा सिटी बीटी अशा गाड्या घेऊन फिरते त्यालाही शक्य नाही. एखाद्या बीएमडब्ल्यू वाल्यालाही शक्य नाही तिथे एखादी बीएमडब्ल्यू घेणारा बेसिक मॉडेल. कळतंय का? सो दॅट मीन्स यू आर क्राईंग फॉर द मून, दॅट इज इम्पॉसिबल, यू कांट मॅरी हर. आलं का लक्षात? कुठं ती कुठं हा करा गोट्टारा, काही तालमेळ आहे का? तालमेळ नाही. दॅट मीन्स ही इज क्राईंग फॉर द मून, ही इज क्राईंग फॉर द मून. अशा प्रकारे तुम्ही या इडियमचा हे करू शकता. हे बघा हे रडते, नाही मला चंद्र पाहिजे चंद्र पाहिजे चंद्र पाहिजे. शक्य आहे का जाऊन चंद्र घेऊन यायला? ते का खिशातली वस्तू आहे का? खिशातली वस्तू आहे का गेला आणि चंद्र घेऊन आला? No, it is not possible. I hope you got it. Let us move to the next one. The next idiom is curry favor with, win favor of somebody. एखाद्याचं काय जिंकणे, फेवर जिंकणे. म्हणजे काय की त्याला थोडक्यात लायचाटेपणा म्हणतात ना, किंवा एखाद्याला कन्व्हिन्स करणे एखाद्या गोष्टीसाठी, म्हणजे टू वेन फेवर ऑफ समवन, मर्जी जिंकणे. एखाद्याची काय जिंकणे? मर्जी जिंकणे. एखाद्याची मर्जी जिंकणे. मग टू प्रेज समवन स्पेशली, टू प्रेज समवन स्पेशली समवन इन ऑथॉरिटी in a way that is not sincere in order to get some advantage for yourself. याचे वेगवेगळे अर्थ आहेत. पहिलं, टू प्रेज समवन, एखाद्याचे काय करणे? स्तुती करणे, फ्लॅटर करणे. स्पेशली समवन इन ऑथॉरिटी, जो पुन्हा अधिकार पदात आहे, ज्याच्याजवळ अधिकार आहे, अशाला प्रेस करणे. ठीक आहे, अशाला प्रेस करणे इथपर्यंत. ठीक आहे. इन अ वे दॅट इज नॉट सिन्सिअर, आणि ते अशा प्रकारे की तो जो वे आहे तो अप्रामाणिक आहे. इन ऑर्डर टू गेट सम ऍडव्हान्टेज फॉर युअर सेल्फ, ज्याच्यातून तुम्हाला काय होईल? फायदा होईल. याचा अर्थ काय होतो? एखाद्याची मर्जी जिंकणे म्हणजेच काय? लाळ चाटणे. एखाद्याची काय चाटणे? लाळ चाटणे. मग याचे बरेचसे मराठीत इडियम्स आहेत, तुम्हाला माहिती आहेत, सांगायची गरज नाही. ते तुम्ही बघा, याला आणखी काय सिनोनिम्स आहेत तुम्हाला भेटून जातील. मग आता इथं म्हणेल, रीना गेव लॉट्स ऑफ कॉस्टली प्रेझेंट्स टू हर मॅथमॅटिक्स टीचर टू करी फेवर विथ हिम. रीनानं काय केलं? तिच्या मॅथमॅटिक्स टीचरला लय मोठे प्रेझेंट दिले. काय साठी? त्याची मर्जी जिंकण्यासाठी. बाबा चांगले मार्क्स दे मला, नाही तर करशील वांदे. कळतंय का? ही ऑलवेज ट्राईंग टू करी फेवर विथ द बॉस. मागच लागलेला असतात त्याच्या बॉसचा. बॉस काय करू? बॉस हे करू का? बॉस ते करू का? बॉस हे आणू का? बॉस तिकडे जाऊ का? बॉस हे तुमचं आहे का? हिचं ठेवू का? बरं बरं बरं, तुमच्या डोळ्यावरती, तुमच्या शूज वरती ना धूळ उडली तर पुसू का? नाही, पुसू द्या आणखी चमकतात. वा वा, बॉस काय झालं? अरे थोडस कचरा आहे, कळू द्या. बॉसची अशी चाटुगिरी करणे म्हणजे लाळ चाटणे. म्हणजे काय? करी फेवर विथ. हा इडियम आहे, तुम्ही वापरू शकता. सो गाईज, डोंट करी फेवर विथ एनीवन. You should believe in your own capability, in your own ability. Success would be yours. But you must believe in yourself, not in others. स्वतःत विश्वास ठेवा, दुसऱ्यात नाही. ज्याचा स्वतःवर विश्वास आहे, स्वतःत विश्वास आहे, तो या जगात फार मोठा होतो. ज्याचा स्वतःतच विश्वास नाही तो काहीच करू शकत नाही. एवढं लक्षात घ्यायचं आहे. चला तर बघूया आपण याचं एखादं चित्र. बघा, याला म्हणतात करी फेवर विथ. बघा, करी फेवर विथ म्हणजे काय? की बाबा म्हणजे एवढं असतं का की डिनर चालू आहे, त्याच्या बाजूने त्याला संडासही दिलाय की बाबा इथंच खा, इथंच समजून जा. सो दिस इज कॉल्ड करी फेवर. इथं बघा हा काय करतोय, दिस इज कॉल्ड करी फेवर. सो करी फेवर चांगला आहे का बाबा? नाही, चांगला नाही. यू शुड नॉट. नो, पीपल ट्राय टू करी फेवर विथ पीपल, अदर पीपल, टू गेट देअर वर्क डन. आपलं काम भागवण्यासाठी दुसऱ्याची काय करणे? हाजी करणे. आपलं काम करून घेण्यासाठी दुसऱ्याची हाजी करणे म्हणजे टू करी फेवर विथ. आय होप यू गॉट इट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज कॉल अ स्पेड. अ स्पेड. कुदळीला कुदळ म्हणे, गाढवाला गाढव, नालायकाला नालायक, हुशाराला हुशार, चांगल्याला चांगलं जो म्हणतो तो म्हणजे जो म्हणतो त्याला म्हणण्याला जे आपण म्हणतो ते टू कॉल अ स्पेड. अ स्पेड. चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट.
जे आहे जसं आहे तसं स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन. टू स्पीक प्लेनली, टू स्पीक क्लिअरली अँड डायरेक्टली अबाउट थिंग्स इवन एम्बॅरेसिंग ऑर अनप्लीजंट थिंग्स. कसंही असो, काहीही असो, कुदळीला कुदळ म्हणणे, गाढवाला गाढव म्हणणे, नालायकाला नालायक म्हणणे, चांगल्याला चांगलंच म्हणणे. मग ते कितीही वाईट असो, कितीही चांगलं असो, त्याला आहे तसं म्हणणे म्हणजे काय? टू कॉल अ स्पेड अ स्पेड. आता इथं बघा, द प्रोसिक्युटर सेड लेट्स कॉल अ स्पेड अ स्पेड. चला जे आहे ते सत्य परिस्थिती बोलू. यू डिडंट बॉरो द मनी, यू स्टोल इट. यू डिडंट बॉरो द मनी, यू स्टोल इट. काय आहे? तू पैसे उसने नाहीत घेतले, उधार नाहीत घेतलेले आहे. काय केलेले आहेत? तू चोरलेले आहेत. चल सत्य बोल, स्ट्रेट बोल, प्लेनली बोल, जे आहे ते बोल. बघा, द प्रॉसिक्युटर सेड, काय म्हटलं प्रॉसिक्युटर ना? लेट अस कॉल अ स्पेड अ स्पेड. जे आहे ते बोलूया. आता सांग खरं की तू पैसे उधार नाही घेतले, तू चोरलेले आहेस. कळतंय का? जे आहे ते बोलणे, जे आहे ते बोलणे, जे सत्य आहे ते बोलणे, जे सत्य आहे ते बोलणे. स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन, तोंडावर बोलणारा, परंतु जे सत्य आहे ते बोलणारा. पीपल ऑफन गेट अँग्री व्हेन वन कॉल्स अ स्पेड अ स्पेड. लोकांना ना असं तोंडावर बोलणाऱ्या लोकांचा खूप राग येतो. लक्षात घ्या, माझा मित्र आहे, ही तो ना कॉल अ स्पेड आहे म्हणजे तोंडावर बोलणार आहे. तो ना कॉल अ स्पेड आहे. म्हणा ते तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटेल, कसं वाटते, देणं घेणं नाही आहे. ते तुम्हाला म्हणता येते, बोलता येते, सरावात येते, पाठ होते, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि त्याच्यासाठीच आपल्याला ह्या इडियम्स आणि फ्रेजेस आपल्या दैनंदिन बोलण्यात जे आहेत ते वापरायचे असतात, एवढं लक्षात घ्यायचं आहे. इथं बघा, मग आता हे काय आहे तुम्हाला दिसत असेल. आता याला सजवलेलं आहे चांगलं. आता याला घोडं म्हणू शकतो का एवढं सजवलेलं आहे तर? कॅन वी कॉल इट हॉर्स? कॅन आय कॉल इट हॉर्स? कॅन आय कॉल इट हॉर्स? कॅन आय कॉल देम हॉर्सेस? अरे आता यांना हॉर्सेस म्हणू शकतो का? नाही. हे काय आहेत? आता गाढव आहेत, त्यांना गाढवच म्हणावं लागेल ना. म्हणजेच टू कॉल अ स्पेड, जे आहे ते बोलणे. यांना गाढवच म्हणावं लागेल. गाढवाच्या पाठीवरती अशी खोडबीळ टाकली म्हणजे ते त्याला सजवलं म्हणजे ते घोडा होतं का? घोडा होत नाही. गाढव असेल तर त्याला गाढवच म्हणा, घोडा असेल तर त्याला घोडा म्हणा. म्हणजे कॉल अ स्पेड, जे आहे तेच बोला, जे सत्य आहे तेच बोला. आय होप यू गॉट इट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क, रिपेंट. एखाद्या गोष्टीवरती पश्चाताप करणे. एखाद्या गोष्टीवर काय करणे? पश्चाताप करणे किंवा पश्चाताप. Why are you crying over spilled milk? पश्चाताप करतो. बायगॉन लक्षात घ्यायचं, महत्वाचं आहे. केअरलेस स्टुडंट्स, हे उदाहरण पहिले समजून घेऊया, मग मी माझ्या उदाहरणार्थ. केअरलेस स्टुडंट्स ऑफन हॅव टू क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क ड्युरिंग द एक्झाम्स. केअरलेस स्टुडंटला काय करावं लागतं? परीक्षेच्या दरम्यान रडतच बसावं लागतं, पश्चातापच करावं लागतं, कारण त्यांनी कुठल्या गोष्टीची काय घेतली नसते? काळजी घेतलेली नसते. ठीक आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, एखाद्याला बघा, लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्याला IAS व्हायचं आहे, त्यानं क्लास लावला, अभ्यासच नाही केला, त्याचा मित्र IAS होते, हा काहीच होत नाही, आणि मग हा रडत बसते, त्याला पश्चाताप, यार मी काहीच नव्हतं केलं म्हणून मी झालं नाही. मग तो काय करतो? ही क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. कळतंय का? वेळ निघून गेलेली आहे, तो होऊन जातो, हा गपचूप घरी बसतो, अटेम्प्ट संपतात. मग काय करतो? ही क्राईज ओव्हर स्पिल्ड मिल्क. तसंच असतं ना, बरेचसे जण, लक्षात घ्या, बऱ्याच गोष्टी असतात, हे एवढीच नाही आहे, त्याच्यापेक्षा बऱ्याच अपॉर्च्युनिटी तुम्हाला येतात आणि तुम्ही म्हणता हे काय आहे, जाऊ द्या तिकडे, नंतर याच्यापेक्षा मोठं काहीतरी करल, आणि मग ते मोठं होत नाही, मग म्हणता यार मी ते करू शकलो असतो. मग यू क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. एखाद्याला ना MPSC थ्रू किंवा डायरेक्ट रिक्रुटमेंट थ्रू एखादी पोस्ट भेटते, तो म्हणते अरे हे पोस्ट मुझे लेने नाही, हे पोस्ट नाही पाहिजे मला ती पोस्ट पाहिजे, पण त्या प्रमाणात तो एफर्ट्स नाही करत,
मग त्याला तो ही सोडतं आणि तीही भेटत नाही, वर्षानुवर्ष परीक्षेची तयारी करतो, मग याच्या लक्षात येते यार ती पोस्ट घेतली असते पुरलं असतं, ते परवडलं असतं, आज मला जॉब असता, काहीतरी मेंटल स्टॅबिलिटी असते. दॅट मीन्स राईट नाव ही इज क्राईंग ओव्हर स्पिल्ट मिल्क. He is crying over spilt milk. I hope you are getting it. Now let us move to the next one. आता इथं त्याचं एक उदाहरण असेल तर उदाहरण बघूया, हे बघून घ्या. आता दूध सांडलं, आता सांडल्यावर त्याला काही रडून काही फायदा आहे का? अरे दूध सांडल्यावर काय सांडलं झालं, ते आता रडून काही ते ग्लासात भरल्या जाणार आहे का? भरल्या जाणार नाही. म्हणजेच रिपेंट, पश्चाताप करणे. ठीक आहे, एखाद्या झालेल्या गोष्टीवरती काय करणे? पश्चाताप करणे. एखाद्या झालेल्या गोष्टीवरती काय करणे? पश्चाताप करणे. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. बिफोर मूव्हिंग टू द नेक्स्ट वन, गाईज आपली बॅच लॉन्च झालेली आहे आपल्या ऍप्लिकेशनला, IBPS TCS डायरेक्ट रिक्रुटमेंटची, सरळ सेवेची. त्याच्यावरती आतापर्यंत जवळपास 60 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. आणखीन बरेचसे व्हिडिओ त्याच्यावरती अपलोड होणार आहेत. जवळपास 110 ते 120 व्हिडिओ हे डायरेक्ट रिक्रुटमेंटचे असतील, ज्यामध्ये तुम्हाला एरर डिटेक्शन, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट, फिल इन द ब्लँक्स, तुम्हाला जम्बल्ड पॅराग्राफ कंप्लीशन, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, या सर्व गोष्टी तिथं मिळणार आहेत. त्याचबरोबर या सर्व गोष्टींसाठी लागणारा ग्रामर सुद्धा आहे. आणि सुरुवातीचे जे व्हिडिओ आता अपलोड झालेले आहेत ते ग्रामरचे आहेत. जो कोणी आता तो कोर्स बाय करणार आहे आपला व्हिडिओ पाहून, त्याच्यावर ऑलरेडी 50% डिस्काउंट दिलेला आहे. जर हा व्हिडिओ पाहून कोणी रेफरन्स देऊन जर तो बाय केला तर त्याला परत त्याच्यावरती 25% जो आहे तो ऑफ भेटणार आहे, एवढं लक्षात घ्या. आणि प्रत्येक लेक्चर नंतर हा डिस्काउंट कमी होत जाईल, वाढणार नाही. आता 25% आहे, पुढच्या वेळेला तो 20%च होईल, कारण याच्या आधी मी 30% दिला होता, एवढं लक्षात घ्या. जसा जसा वेळ जाईल तसं तसं डिस्काउंट कमी होईल, लक्षात घ्यायचं आहे. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. तर नेक्स्ट जे आहे ती आहे कट वन्स कोट अकॉर्डिंग टू वन्स क्लोथ. म्हणजे काय? टू लिव्ह विदिन वन्स मीन. आपल्या हद्दीत राहणे, आपल्या मराठीमध्ये अवकातीत राहणे. बाबा अवकातीत राहा म्हणजे काय? तर टू कट वन्स कोट अकॉर्डिंग टू वन्स क्लोथ. आता इथे अ वाईज मॅन, इथे एक्झाम्पल आहे, ऍक्च्युली हे एक्झाम्पल इथून चालू होते. एक्झाम्पल असं आहे, अ वाईज मॅन ऑलवेज कट हिज कोट अकॉर्डिंग टू हिज क्लोथ इफ ही वॉन्ट्स टू बी सक्सेसफुल इन हिज लाईफ. एखाद्या शहाण्या माणसाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तो त्याचे पाय पाहूनच अंथरून पसरत असतो. म्हणजेच काय? पाय पाहून किंवा अंथरून पाहून पाय पसरणे, पाय पाहून नाही, अंथरून पाहून पाय पसरणे, अंथरून पाहून पाय पसरणे. अंथरून पाहून पाय पसरलं तर जीवनात यशस्वी होता, आणि अंथरून पाहून पाय पसरले नाही तर जीवनात यशस्वी होणे नाही. जेब में अठन्नी, खर्चा 2 रुपया, जीवनात यशस्वी होणार नाही. लक्षात घ्यायचं आहे, या सर्व गोष्टीचा तालमेळ तुम्हाला बसवता आला पाहिजे. नाउ शाल वी मूव ऑन टू द नेक्स्ट वन. लेट अस सी. नाउ लुक ॲट दिस टेलर, लुक ॲट दिस. कसं वाटतं रे बाबा? त्याची कमर केवढी, त्याचा पॅन्ट केवढा. लक्षात, त्याचा कोट जो आहे, त्याचा पॅन्ट जो आहे, त्याच्या साईज नुसार त्यानं कट केलेला नाही. वंगाळ दिसतं रे असं असलं की. नेक्स्ट वन इज कॉल नेम्स टू अब्यूज समवन. शिव्या देणे. काय होते याचा अर्थ? शिव्या देणे. एखाद्याला नाव ठेवणे. दे कॉल्ड मी नेम सो दे वर सिव्हिअरली पनिश्ड बाय द टीचर. त्यांनी मला शिव्या दिल्यात म्हणून टीचरनं काय केलंय? चांगले झोडपे दिलेले आहेत. काय केलंय त्यांनी मला शिव्या दिल्यात म्हणून त्यांना टीचरने चांगलंच झोडपलेलं आहे, असं म्हणायला पैसे पडत नाही. आय वोंट कॉल यू नेम्स, आय वोंट कॉल यू नेम्स, म्हणजे मी तुला शिव्या देणार नाही. सो यू ऑल्सो शुड नॉट कॉल मी एनी नेम्स. मग काय? मला शिव्या द्याय, तू सुद्धा मला शिव्या द्यायच्या नाही. दे कॉल्ड मी नेम्स सो दे वर सिव्हिअरली पनिश्ड बाय द
टीचर कॉल मी नेम्स. गावात शेजारी मित्रात चालतं ना, कोणी शिव्या दिल्या की समजून घ्यायचं आहे, तो काय करतो, नेम्स कॉल करतोय, नेम्स कॉल करतोय, नेम्स कॉल करतोय म्हणजे शिव्या देतोय, नेम्स कॉल करतोय म्हणजे काय करतोय, शिव्या देतोय. असं बरंचदा होईल की तुम्हाला कोणीतरी शिव्या देणार दिसलं की म्हणून जायचं ही इज कॉलिंग नेम्स, तो शिव्या देतोय. आय होप यू गॉट इट. लेट अस मूव टू द नेक्स्ट वन गाइज. द नेक्स्ट वन अँड द लास्ट वन इज कर्टेन लेक्चर. इकडे ये सांगतो. नवरा बायकोचं जनरली असतं ना, ते चौघात चार चौघात बायको नवऱ्याला झापत नाही की नवरा बायकोला झापत नाही. बरोबर लोक निघून गेले की मग चालू होते त्याचे, तुला अक्कल नाही का, तुला कळत नाही का, तुला एवढे माहित नाही का, तुम्हाला एवढे कळत नाही का, तुम्हाला सांगितलं होतं ना 10 वेळेला. अशा प्रकारचं बोलणं म्हणजे कर्टेन लेक्चर. काय म्हणतात त्याला, कर्टेन, कर्टेल नाही, कर्टेन लेक्चर. अ प्रायव्हेट स्कोल्डिंग. काय म्हणतात त्याला, प्रायव्हेट स्कोल्डिंग. रागावणे पण कसं, व्यक्तिगतरित्या, प्रायव्हेट. करतंय का मला काय सांगताय, म्हणजे लपून चोरून एकांतात. प्रायव्हेट स्कोल्डिंग, रागावणे. थोडक्यात लक्षात घ्यायचं, याचा अर्थ काय होते, रागावणे, परंतु कसं, प्रायव्हेटली. कसं रागावणे, प्रायव्हेट रागावणे म्हणजे काय, कर्टेन लेक्चर. अरे काय सांगू, तिथं ना टीचर एक, हा टीचर ना व्यवस्थित स्टुडंटशी बोलला ना, हेडमास्टरनं काय केलं, त्याला म्हटलं ऑफिसमध्ये भेटू आणि तिथं त्याला कर्टेन लेक्चर दिलं, म्हणजे प्रायव्हेट स्कोल्डिंग. काय झालं ते, म्हणजे प्रायव्हेट रागवला. कसा रागावला, प्रायव्हेट रागावला. कळतंय का, घरी बरेचदा होतं, तुम्ही तुमच्या भावाला बहिणीला 4 लोकांपुढे रागावत नाही, पण गेल्यानंतर तुम्ही काय करता, कर्टेन लेक्चर त्यांना देता, म्हणजे प्रायव्हेटली रागवता, असा त्याचा अर्थ आहे. An instance of a wife scolding her husband in private. ठीक आहे, जनरली हजबंड वाईफ मध्ये असतं हे. ठीक आहे, इन्स्टन्स ऑफ अ वाईफ स्कोल्डिंग हर हजबंड इन प्रायव्हेट. त्याचं उदाहरण सुद्धा आपण इथं देणार आहोत. बघा ही काय करते बिचारी, ही त्याचं ऐकते का, ही त्याला रागावते, हे तुमच्या लक्षात येतंय का, लक्षात येत नाही. इथं सुद्धा बघा बिचाऱ्यानं कानावर हात ठेवलेत रे, ऐकवलंच जात नाही, पण ती थांबतय का नाही, दनादन दनादन चालूच आहे बाबा तिचं. लक्षात घ्यायचं, याला म्हणतात कर्टेन लेक्चर. माय ब्रदर नेवर पेज एनी अटेन्शन टू हिज वाईफ्स कर्टेन लेक्चर अँड डज व्हॉट ही थिंक्स. त्याची बायको किती बोलते, त्याला लय बोलते, पण शेवटी काय आहे, तो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते, त्याला जे वाटते तेच तो करते. एवढं लक्षात घ्यायचं आहे. हे आहे काय, कर्टेन लेक्चर. काय आहे हे, कर्टेन लेक्चर. आय होप आजच्या सर्व इडियम्स तुम्हाला सर्वांना कळालेले आहेत गाईज, कोणाला काही प्रॉब्लेम नाही. आणि हे जे मी लेक्चर्स कंडक्ट करतोय, खरंच तुम्हाला आवडत असेल ना, तर एक लाईक तर बनतो राव. आणि जर तुम्हाला वाटत असेल की कुठल्या विद्यार्थ्याला सुद्धा याचा काहीतरी हेल्प झाली पाहिजे, तर प्लीज याला शेअर करा विद्यार्थ्यांसोबत. जितके जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला शेअर करता येईल करा. विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होऊ द्या, तुम्ही सुद्धा फायदा घ्या. परीक्षेसाठीच झालं पाहिजे असं नाही, यू ऑल्सो कॅन इम्प्रूव्ह युअर लँग्वेज. ठीक आहे, तुमची भाषा सुद्धा इम्प्रूव्ह करू शकता इडियम्स आणि फ्रेजेसनं. भाषेला कसं एक मस्तपैकी सजावट येते आणि भाषा कशी एकदम भारी वाटते, सुशोभित वाटते. आणि त्यानंतर एक आणखी थोडंसं सांगतोय की आपल्या कंबाईनची बॅच आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीची, ती सुद्धा ऍप्लिकेशन वरती आहे. हे लेक्चर पाहून जो येईल, मला कॉल ज्या दिवसाच्या लेक्चरचा आहे त्या दिवसाचाच आला, तर त्याला हा 25% जो आहे डिस्काउंट मिळेल. Thank you very much guys. See you in the next lecture with some new and fantastic idioms and phrases. Take care.